माझा सातारा. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा परतीच्या पावसानं हजेरी लावली आणि पुन्हा एकदा पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ होती आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 3.5 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 17 फूट 8 इंच इतकी आहे. तर जिल्ह्यामधील 7 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत. याच राजाराम बंधाऱ्यावरून काही वेळापूर्वी धक्कादायक पद्धतीनं वाहतूक सुद्धा केली जात होती. मात्र आता बॅरिकेटिंग लावून या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसकर यांनी. घाटमाथ्यावर कोसळलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी गेल्या 24 तासामध्ये 3.5 फुटांनी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 17 फूट 8 इंच इतकी आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि त्यापैकीच हा राजाराम बंधारा देखील पाण्याखाली गेलेला आहे. राजाराम बंधारा यावेळी 7व्यांदा या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे. आणि बघितलं तर या ठिकाणाहून काही वेळापूर्वी धोकादायक पद्धतीनं वाहतूक आहेत ती करत होती. हौशी काही लोक होती ती वाहतूक करायची, मात्र त्यांना आता बॅरिकेड लावून या ठिकाणी थांबवलेलं आहे. दसरा आहे तो तोंडावर आहे आणि हे दसऱ्याचं सगळं स्वच्छता या ठिकाणी काढलेली नागरिकांनी पाहायला मिळते. आणि जे अंथरूण पांघरूण असेल या सगळ्यांचे धुण्यासाठी या राजाराम बंधाऱ्यावरती नागरिकांनी गर्दी केलेली आहे. एकूणच जर बघितलं तर आज पूर्णपणे पावसानं विश्रांती घेतलेली आहे. मात्र काल रात्री असेल किंवा परवा रात्री असेल या ठिकाणी दोन्ही रात्रीच्या वेळी पाऊस पडल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. दरवर्षी आपण बघतोय तर दसऱ्याच्या या तोंडावरती ही नदी पूर्णपणे हे पात्र पूर्णपणे खाली असतं. या ठिकाणाहून वाहतूक आहे ती दरवेळी सुरू होत असते. यावेळी मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. हा बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. 7व्यांदा यंदाच्या पावसाळ्यामध्ये हा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे. आज जरी या ठिकाणी ऊन पडत असलं तरी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी गेल्या 24 तासांमध्ये 3.5 फुटांनी वाढलेली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. किताब रखा है अल्फा बीटा थीटा.